सोलापुरात पक्ष्यांसाठी शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी 4 हुतात्मा पुतळा चौक येथे सकाळी 7 पासून पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी शहरवासियांना 1000 जलपात्र मोफत वाटली जाणार आहेत. सोलापुरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या 1988च्या 10वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी अनोखा असा हा पक्ष्यांसाठी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. अहमदाबादमधील अंकुर इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने सोलापूरकरांना ही पक्ष्यांसाठी मातीची भांडी दिली जाणार असल्याची माहिती जितेंद्र भोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जिल्ह्यात महाकाय असे उजनी धरण आहे. या ठिकाणी हजारो पक्षी शेकडो मैल प्रवास करून येतात. सोलापूर शहरातील हिप्परगा तलाव, छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव तसेच होडगी तलाव या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी आढळतात. सोलापूरच्या आजूबाजूचे वातावरण पक्ष्यांसाठी पोषक असल्यामुळे पक्ष्यांचे सोलापूर हे माहेरघर आहे. लोकांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम जागृत व्हावे, पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पाणपोई हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूरचे तापमान उन्हाळ्यामध्ये सरासरी 40 अंशांच्या वरच राहते. त्यामुळे पक्ष्यांना पाणी शोधण्यासाठी कसरत करावी लागते. आपल्या घराभोवती, गॅलरीमध्ये, बागेत नैसर्गिक चिवचिवाट वाढावा म्हणून पक्ष्यांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे म्हणून खास अहमदाबाद येथे बनवलेली ही मातीची भांडी शहरवासियांना दिली जाणार आहेत. एकूण 5000 जलपात्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवारी यातील 1000 जलपात्रांचे वितरण करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता या उपक्रमाचा शुभारंभ सोलापुरातील लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय अधिकारी आणि उद्योजक यांच्या हस्ते केला जाणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, खासदार प्रणिती शिंदे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनाही कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासियांनी शनिवारी सकाळी 7 पासून 4 पुतळ्याजवळ येऊन पक्ष्यांसाठीची ही जलपात्रे घेऊन जावीत. तसेच या भांड्यामध्ये पाणी पितानाचे पक्ष्यांचे फोटो पाठवावेत. त्यातील उत्कृष्ट अशा 3 छायाचित्रांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करू अशी माहिती जितेंद्र भोरा यांनी दिली. या पत्रकार परिषदेस द्वारका उपलब्ध तसेच रमेश रापेल्ली उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.